नमस्कार, नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। सध्या कांद्याला मोठ्या प्रमाणात दर वाढलेला आहे। सुमारे 6000 पर्यंत कांद्याचा भाव गेलेला आहे आणि अशाच परिस्थितीमध्ये आपल्या शेतीमधील ऊसाच्या पिकामध्ये आंतरपीक केलेले शेतकरी हनुमंत दळवी आहेत, ज्यांचा कांदा आता सध्या बाजारामध्ये विकण्यासाठी तयार झाला आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। नेमका त्यांनी कधी कांदा लावला आणि आता त्यांनी कशा प्रकारे त्यांची शेती असते या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। तुमचं खूप खूप स्वागत या ठिकाणी। कधी नेमका हा कांदा तुम्ही लागण केली होती? साधारणतः 3 महिने झाले आता। हा, 3 महिन्यानंतर आता काढणीला आलाय कांदा। आता काढणीला आलाय। प्रत्येक वर्षी तुम्ही या कांद्याचं पीक घेता? कांदा कधी बाजरी असं आंतरपीकच आहे। कधी बाजरी घेता? गेल्या वर्षी तुम्ही बाजरी घेतली होती, त्या अगोदरच्या वर्षी काय घेतलं होतं? त्या अगोदरच्या हरभरा होता, आंतरपीक हरभरा घेतला होता। दरवर्षी तुम्ही या ठिकाणी ऊसाची लागण करता? किती क्षेत्रात ऊस लावता तुम्ही? एकर आता आहे। हा, अर्धा एकर ऊस। त्यामध्ये काय आंतरपीक केलेलं आहे? त्यामध्ये कांदा दोन्ही ठिकाणी कांदाच केलेला आहे। असं प्रत्येक वर्षी तुम्ही कांदा घेत नाही, बदलून घेता। आणि कोणत्या प्रकारचा हा कांदा घेतलाय तुम्ही नेमका? 3 महिन्याचा। रांगडा आहे का दुसरा आहे? स्वतः तयार करता बियाचं? बी विकत आणले। हा, घरी केलं होतं पण ते पाऊस भरपूर झाल्यामुळे काय उन्हाच्या चटक्यानं रोप टाकलेलं गेलं। बर, आता जेवढं राहिलं होतं त्यात 10 गुंठ भागलं आणि बाकीचा अर्ध्या एकराला असं विकत आणले। शिक्षण काय तुमचं नेमकं? माझं ग्रॅज्युएशन झालंय। हा, आणि ते करत शेती करता आणि तुम्ही पदवीधर आहे या ठिकाणी। कुठल्या विषयातून पदवी घेतली होती? माझा हिंदीतून तुम्ही पदवी घेतली होती आणि शेती करता। शेतीला काय पूरक व्यवसाय वगैरे करता नाही? आमचा व्यवसाय तुमचा काय व्यवसाय आहे नेमका? सलूनचं दुकान तुमचं कुठं आहे? निंबळकमध्ये तुम्ही सलूनचं दुकान चालवता आणि त्याला शेती करता, शेतीला पूरक व्यवसाय करता आणि शेतीमध्ये आंतरपीक करता। महत्वाचं, शेती तुम्ही काय घरची घरी करता का काय? शक्यतो जेवढी होईल तेवढी घरीच। लेबरचा प्रॉब्लेम येतो आणि ती महागाई, आता कसं लेबरचं पण दर वाढले। हा, त्यातनं आपलं जेवढं जमल तसं मग लेबर घ्यायचं लागेल असं, बाकीचं घरी। हा, दुसरं दूध उत्पादन वगैरे शेतीला पूरक व्यवसाय? कालवडी किती आहेत? गायी किती आहेत नेमक्या? 3 कालवड आहेत, 1 गाय। दूध किती जातं तुमचं? दूध आता सध्या ना, आता गाभण आहे। सध्या गाभण आहेत, म्हणजे दुधाचा व्यवसाय पण करता? म्हणजे शेती करता, पूरक व्यवसाय दुधाचा करता, त्याचबरोबर तुमचा जो पारंपरिक व्यवसाय आहे तोही करता या ठिकाणी। ऊसाचा तुम्हाला दर किती मिळाला गेल्या वर्षी? ऊसाचा 3100 पर्यंत बसला आपला श्रीराम। किती तुम्ही उत्पन्न काढलं होतं गेल्या वर्षी? साधारणतः 60-62 पर्यंत गेला। एकरा किती होतं? 1 एकर। एकरामध्ये 62 टनापर्यंत तुम्ही काढलं होतं। एकूण शेती तुमची किती? 1.25 ते 1.5 एकर। 1.5 एकरापर्यंत आहे। 1 एकरापर्यंत ऊस तुम्ही करता आणि बाकी मग जनावरांना खाद्य वगैरे आणि इतर काय करता? आता काय पुढच्या वेळेस तुमचं काय नेमकं नियोजन आहे आंतरपिकाच्या बाबतीत? आता आंतरपिकात पुढच्या वेळेस आता तिकडे होईल त्यावेळेस बाजरीच करणार आहे। बाजरी करणार आहे। काय झेंडूची झाडंही तुम्ही लावलेली आहेत या ठिकाणी? रोगाला प्रादुर्भाव जरा बऱ्यापैकी झेंडूच्या झाडाच्या फुलांनी फरक पडतो ना। झेंडूच्या फुलांनी रोगाचं प्रमाण कमी राहतं। आणि ऊसाची लागण केली होती का रोप लावली होती? लागणच केली, घरचंच बेणं होतं ना। घरचं बेणं तयार केलं होतं, लागण तुम्ही स्वतः केलेली आहे। इतर शेतकऱ्यांसाठी काय सांगाल नेमकं? आंतरपिकाच्या बाबतीत सांगा किंवा कांद्याच्या बाबतीत काय सांगाल? कांद्यासारखं आंतरपीक घ्यावं। अजून कोणतं घ्यावं? काय कांदा बाजरी असं ह्याच्या घेतल्या तरी चालणार आहे। हा, सोयाबीन आहे। सोयाबीन पण चालते। सोयाबीन पण घेता? बेवड चांगलं असतं ना सोयाबीन। बरं। इतर शेतकऱ्यांसाठी आणि पूरक व्यवसायाबाबत काय सांगाल शेतीच्या? त्याला पूरक व्यवसाय पाहिजे, नुसतं शेतीत नाही परवडत। सगळ्याच गोष्टी म्हणजे कसं झालंय, महागाई वाढत चालली। हा, आणि मग बाकीच्या गोष्टींचा खर्च वाढत चाललाय। हा, त्याला नाही ना मग भांडवल। ग्रॅज्युएशन झाल्यानंतर काय नोकरीचा प्रयत्न वगैरे काय केले पण काय नाही, सर्व्हिस राहिले का आता? म्हणजे नोकरीच्या भानगडीत प्रयत्न केला पण काय त्यानंतर पुन्हा आपली शेतीच केली। तर हनुमंत दळवी हे टाकळवाडा तालुका फलटण येथील प्रगतशील शेतकरी म्हणावं लागेल, कारण त्यांनी आपण पाहू शकता आपल्या शेतामध्ये ऊसाच्या बरोबरच हे आंतरपीक केलेलं आहे। जे कांद्याचं आंतरपीक केलेलं आहे, गेल्या वर्षी त्यांनी बाजरीचं आंतरपीक या ठिकाणी घेतलं होतं। त्याचबरोबर सोयाबीनचंही आंतरपीक या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न असतो त्यांचा नेहमीच।
आपला पारंपरिक सलून व्यवसाय सांभाळत दूध व्यवसाय जोडीला घेऊन आणि नोकरीच्या पाठीमागे न लागता आपलं शेती व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी आंतरपिकावरती भर दिलेला आहे असे हनुमंत दळवी आपल्या समेत होते. टाकळवाडा तालुका फलटण येथील हे प्रगतशील शेतकरी होते. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने. नमस्ते फलटणसाठी टाकळवाडी तालुका फलटण. त्यात पावसाने लय गोळ करावा नाही तर नसला